असं वातावरण आहे आणि आज शूट घ्यायचे. दिवसभर पाऊस नाही आला तर बरा होईल, लय दुखा बसलाय. काय नेऊ नका छत्री? कोणती तुमची छत्री? कोणती? तुमची छत्री दर ना, तुमची छत्री दर, तुमची छत्री तीच आहे ना तुमची? ही आहे का? अरे भाऊ मी परत घेऊन येतो, मला लागत आहे, थांब ना मी परत आणतो. वहिनी वहिनी बाहेर निघ ना. आहे ना तयारी? हा काय नाही मग. हा मग असला तर बराच होईल ना. नमस्कार मंडळी, मी डांगणातून जालेंद्र गबाले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मे महिन्यामध्ये जून मध्ये बरेच व्हिडिओ बनवले, त्यातला फक्त एक व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर टाकलाच नाही. आणि आज थेट आवणीला घरी आलोय. खरं म्हणजे आवणीला नाही आलो, रात्री मला रातभर झोपच नाही आली. झोप नाही आली म्हणजे ना, आज करायचे एका गाण्याचा शूट. तो कदाचित तुम्ही पहिला असेल, नसेल पहिला तर नक्की पहा, आवर्जून पहा असं मी आता ह्या गाण्याला तर नक्की सांगेल. कारण ह्या गाण्याला लई कष्ट घेतात याच्या पूर्वी पण, आणि अजून बी खूप काम बाकी. एक पोरगी भात लावायला आली, त्या गाण्याचं आज शूटिंग करायचं आहे. तर मग आता मी निघाले गावामध्ये. गावात जे कॅमेरामन सांगितले ते त्यांचा काल एवढा गोंधळ झाला, दिवसभर एवढा वैताग झाला. जो मेन सांगितला होता कॅमेरामन त्याचा नेमकी दवाखान्याचा काम निघाला आणि टाईम काल कोणाला सांगायचा. मग असं करता करता हे पहिलं इगतपुरीवालं, त्याच्यात ड्रोनवाला जो आहे तो आपला मित्रच आहे, प्रभाकर राक्षे. आपल्या रानवेडी जी कविता आहे तिचं संगीत त्यांनीच दिलं होता, त्यांचाच ड्रोन आहे आणि ते त्यांचेच मित्र ते कॅमेरामन. आता अडचण अशी झाली का त्यांच्याकडं गिम्बल नाही आहे, तो गिम्बल पाहिजेच होता. पण टाईम काल लईच पार 10-11 वाजेपर्यंत तपास करीत होतो, पण टाईम काय घटत आहे. गिम्बल उपलब्ध झाला नाही किंवा दुसरा कोणी बी शूटवाला उपलब्ध झाला नाही. मग असो, आता फक्त कॅमेरानं शूट होईल. मग तो कसे येतील व्हिडिओ काय मलाही अंदाज नाही. मग आता त्यांना घ्यायला चालू आहे, गावातच ड्रोनचा एखादा सीन घ्यायचे. बाहेरचे कॅमेरामॅन आणून शूटिंगचा मला पहिलाच अनुभव आहे आणि मजाच येणार आहे, जरा हसायचाच काम होणार आहे. चला मग आता आजचा दिवसभर कसा जाईल काय सांगते. ते पाऊस उघडं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा आहे. अजून तरी आहे, सकाळी पक्काच्या पण बसेल होता, मगाशी थोडा बुरबुर येत होती, पण मग आता आहे बरं आहे. चला आता आजचा दिवस एकदम मजेदार होणार आहे ना. हा व्हिडिओ मजेदार होईल, या गाण्यापेक्षा हा व्हिडिओ मजेदार होईल असं मला वाटत आहे. शूट घेऊ ना तुमचा? आपली पहिल्यांदा भेट होते ना? हो पहिल्यांदाच भेट सर. नमस्कार. तुम्हाला त्रास दिला आणि नाही सगळं आपला सगळ्याच गोंधळ झाला तसा, पण जाऊ द्या, आजचं होईल व्यवस्थित, वातावरण व्यवस्थित आहे. तुमचं नाव सांगा? प्रकाश भागडे. आणि हे प्रभाकर राक्षे, आपले रानवेडी कवितेचं संगीत यांनी दिलं होतं. यांचा ड्रोन आहे आणि यांचा कॅमेरा. आत्ता एक ड्रोन शूट घ्यायचा आहे आपल्याला गावाचा. एवढ्या हवे ना, काय अडचण नाही ना, हवा चालली जरा. हा नाही हे आपला हे कॅमेराचा शूट घ्यायचा. बाबा कुठे निघालाय? इकडे जाते मुंडेगावला. आम्ही काय मुंडेगावला? काय झाडा म्हणला मुंडेगावला? म्हणजे तुम्ही कुस्त्या निघत आता कुठून कुस्त्या? मग तेच ना, या टायमाला काय कुस्त्या बिस्त्या तुम्ही कशी निघाले? आता पोळ्याला रेता ना उतरला. झाडा म्हणजे आंब्याची गेला वर कुठं. आता एक अडचण झाली, हिरोणीजीला ठेवलाय म्हणजे पुष्पा आपली इकडची साडीन
करंडीची साडी तिला हिरोनी ठेवलाय. त्यांची गाडीच बंद पडली रंध्यापाशी. आता काय करायचा जरा प्रश्न आहे. एकतर आणायला जायला लागेल, नाही तर मग टाईम होईल यायला तिला. हा आता तुम्ही 4 जण भाडा द्यायला लागत होता का म्या? मग तुला त्याच्याकरता काल म्हणत होतं ना, काल निघून आले असते. मग टाइम अशाच गोष्टी होत्या ती. हा आजच बरी बंद पडली. त्या लग्नाला कशी तयारी करते तशी तयारी चालू आहे ना. पण आता निवंत कसा करणार ना, आजच्या सगळ्या करायचे म्हणतो. हे बरंच लांब गेला. ड्रोन उडवला इथं आगूकडेचा सीन घ्यायला. हा ये इथे वर. काय रे? हा रिमोट हातात घ्यायचे? नाही भाऊ थांब थांब, लगेच नाही जमणार. हे पाखरा येतात बरं का. काय रे भाऊ ते पाखरा आली तर पाडतील. काय रे इकडच्या पाखराला माहित नाही ना ड्रोन. काय पाहिजे तुला? हा रिमोट पाहिजे तुला? रिमोट पाहिजे? खाली ठेवा. खाली नको. नाही रे भाऊ परवडणार. उडतो वरतीच ओढतो खाली नाही. त्याला याला बांधा बरं वरती घेऊन जायला. तुला बांधू का वरती? त्याच्यावरती वरती बसतो का तू? खाली नको. भाकरी बाबा लय गोंधळ ह्या. त्या गेलती पाण्यात खेळायला. हे पाई आता या फुला बिला ना, तू शेतातून येणार आहे, तू कवा त्या फुलाने हे लावणार आहे, असा तो दुपारचा सीन आहे. मी किती सकाळपासून सांगतोय का लई नॅचरल ठेवायचा. त्या नंतरच्या सीनला पहिले असते बाप ना, आता नको ना. हा अरे तू नको मध्ये पण ते गावसायची कोण परत. हे पोरा ना तुम्ही बाजूला बाहेर. बाहेर निघा निघा बाहेर. हा आता ठीक आहे ना. पळपटावा येते का नाही तर? अरे ते मोडली ती. तो काजळ लावलाय का? काजळ लावलाय लावलाय का खरं विचारते? अरे मोडू नको तू. हा बस 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 बस. जाऊ दे ना, एवढंच घे ना. तर डायरेक्ट तिकडचा घे ना जरा वेळानं. तो तिकडचा बस बस बस. काय लोकांनी फसवायची कामाची या. मिरच्या बारीक काही झाल्या नाही. ते सगळं मागून थोडीच टाकायला लागत होती. मिक्सरचा तू असं नको फक्त. हा तू मोठ्याच्या आडुशाला रे अगोदर. या ते हे घेतील ना बरोबर. हे पळ घरात पळ. जा चपला काढून ना. मोठ्या तू तिथंच थांब. हा तू उतर खाली. मोठ्या चल तू चल 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 ना घरात. विक्रम भाऊ आणि कार्तिक गंभीरे जे DJ कार्तिक ज्यांनी गाणं बनवलं ते आलेत आता. हा आमचं नाही घेते का? तुमचं आरुष मापवार
हा ते दाखवायला लागेल त्याचा दाखवायला लागलं का ना आरुष? आरुष हाय कर सांग नानाला कुठं जायचे भाऊ तुला सांग रे. बरं मला अजून काही सुरुवात नाही, एवढ्यातच सुरू केलाय. तुम्ही उशिरा आले त्याच्यामुळं सगळं झालं. माणसं गेलेत निघून. हे लय लवकर आले ती, पण मग दुसरंच आवडलं नाही. नाही ते लय लवकर आले होते. पावसाचं वातावरण होत चाललंयच. पाऊस आला तर आपलं सगळं हे. बरं इकडे ना मच्छर जास्त आहे बरं का, तेवढं सहन करावं लागेल. मच्छर ना. हा आता आवणीला येत्यात माणसं असा सीन घ्यायचे दुपारी 1 वाजता. पण समजत नाही म्हणून बरं आहे. इकडं नळी का पक्की मीर कुठात ही, त्याच्यामुळे इकडे येतात सगळी शर्ट घालून येतात ती. त्या शूटिंगसाठी आता शर्ट काढणार सगळ्यांनी. अरे धूम्रपान शरीरात चांगला नाही. तुला पांघरा? मला नाही लागत पांघरा. घोंगडीचा गोंगता मला ध्यान येत नाही. अरे पक्का कर करताय. लांब करू ना. हा त्या कान टाक टोपी. गाजे रिटर्न कर टोपी. आणि ते इकडे कॅमेरा का पाहतच नाही. या चला. मच्छर पाय खाणार आहे आज खरंच. आता तुम्हाला शर्ट नाही घालता येणार बरं का. हा आता थोडा खाऊ द्या मच्छरांनी. आणि तो श्रेयान र का मोड्याला डाळी व मनसा आली. रोपा खनायाची गर्दी झाली. रोपा खनायाची गर्दी झाली. एक पोरगी भात लावायला आली. माझ्या काळजात जागा तिनं केली. आता आहे ना हे पहा कुठून तिकडून घेता का सीन कुठून चांगला येईल. हे काय माणसा उभी राहिल्या ती. हा खन हा रे बरं उभी इकडं पे. तू नाही का परी? तू नाही इकडं म्हणजे उलटच बांधते. अरे काय येरा काय अर्थ आहे. अरे काय मुठ ते असं मुठ पहिले कशी काय जागा होईल. त्या रोपाय संपून गेला. रोपायचा सीन घ्यायचे अजून. नाही ऐक ना, तिकडे पुढे नका पाहू. सर चप्पल घालूनच ये. आता जायच्या काट्यानं काटा काढला. आता काटा काढायचे मला चाल. हा आता हे इथं जाळ आहे जरा चांगला हिरवा काटा पै. वाळेल नाही, वाळेल मोडत आहे पायामध्ये. हे बाय थांबा मला इकडे येऊ द्या. हा याच्यातला येतय का का? अरे काय रे. हा तो पै. हा 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 इकडून. हा इकडून घ्या. हा मोड बरं जमल का? हा जमला. इकडचा थोडा खाली घ्या. हा हळूचा दाब. हा आणि काटे भरून घ्या वापस. जरा दमाने आवडता का? काळजी काळजी घ्या. हा
एक तर आधीपासून आम्ही लई काळजी घेतली तुमची. माझ्यावर फोकस करा बरं आता. तू थांब, पाहू नको ना माग. वा वा अजून एकदा मस्तच. अजून एकदा घ्या. थोडं खालून दाबून घ्या. नाही येऊ द्या ना, तिला बी येऊ द्या ना. नाही तिला चालता नाही एवढ्या. तुम्ही रिटर्न तिथून जायचं तुम्ही. तिकडे चेहरा कर. हा तू तिकडे चालले असं नाही का हळूहळू. इथून इथं या पहिल्या बस. हा पर पूर्णच घ्या ना सर पूर्णच घ्या. हा पूर्णच घे. आम्ही त्यांचाच क्लोजअप घेणार आहे. तू 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 हात नाही तर रड. बाजाल भाऊ खाली बा. हा लाजा. ओके डन. अरे चिल्लर पार्टी इधर देखो इसमें. हाँ असे 2 बोट कर. येतोय. तू तिकडून रिटर्न याच्यात राह. हा परत तू जात राह. तू चालत हळूहळू थांब. जाय तू आता. चालू दे तुमचं. हा सर तुमचं चालू दे. माग माया काटा रुतला समद्यांनी तिचाच नाव घेतला. साळीच्या काट्यानं काटा कडला. हळू तिचा हात मला नाही टोचला. हळू तिचा हात मला नाही टोचला. दमान औतदाप सांगून गेली. माझ्या काळजात जागा तिनं केली. एक पोरगी भात लावायला आली. माझ्या काळजात जागा तिनं केली. खोली दाखवा लागेल ना. ते ड्रोन लागेल. झालं रेकॉर्ड. आता रेकॉर्ड झालं ना. खाली वाळात. हा इकडे. आता स्वयंपाक आलाय. स्वयंपाक आणतानाचा सीन घ्यायची. लागली. हिरोला भूक लागली. हिरोनी काय एरी नावाला हिरोनी काही काम येत नाही काय नाही. काटा काढला ना. आता काय अजून करायला पाहिजे. कार्तिकला जर व्हिडिओ दाखवला तर काय हिरोचा उपयोग नाही होणार. आज खरं म्हणजे आईची खरोखर आठवण येते. म्हणजे हा लय विशेष दिवस आहे आज माझ्या आयुष्यातला तरी. पण आता नाही ती गोष्ट. तर मग आता आईचा थोडा सीन आहे. तो सीन घ्यायला मोठ्या यायला उभा केला आहे. तर मोठ्या यायला थोडी एवढी ॲक्टिंग जमत नाही. मग अशी थोडासा सीन घेतला पण मग हसते. मग तिला थोडासा सीन आहे. मोठ्या तो काय करायचे माहिती आहे का. तो फक्त तिकडे हाक मारायची कोणाला तरी. ती पोर आहे ना. आता ही मै खरी बायको. हा अरे बा इथं नाही दाखवलं तरी हसते. अशी अडचण होती. हा तर मग तिकडं फक्त हाक मारायची आणि म्हणायचा चाल स्वयंपाकाला. आता टाइम होऊन गेलाय म्हणा. कोणाच्या हा मध्ये नाही येत आम्ही. हा तिकडं इकडं पाहायचंच नाही. तिकडंच. हा हा मार हाक मार. हे वधी काय. हा चाल म्हणा चाल. हा जमलं. आता तसं ना असं काम करताना धांदूक फडकी पोरी तरी नाही घालीत. ड्रेस बीस घालीत येते. पण याच्या पुढे ह्या गोष्टी दाखवतच नाही येणार. आज दाखवू शकतो. ज्या पूर्वी असायच्या याच्या पुढे नाही येणार दाखवता. म्हणजे ते
हे धांदूक पुढे फडकी पुढे राहील का नाही तो बी प्रश्न आहे. माझ्या डोक्यावर पाठी दिली हा, ते हिरोनीचा हाल सांडू करून नको. टाकला डायरेक्ट माहितीये का हे बघ ये ना तू ये ना. गाण्याच्या निमित्तानं बायको सजले बा मस्तपैकी. लक्ष काय करून बायको का बरं का हिरोनी का नाही डायरेक्ट आजीवर अरे मग हिरोनी लक्ष देऊ मला काय परवडल. संध्याकाळी जेवाय भेटला पाहिजे. एका दिवसासाठी तरी नाही त्यांना पुढे ठेवा मग मी त्यांच्या मागे राहून असं करा ना मागं चला इकडे पाहू नका. स्वयंपाकाची जवा घाई झाली आईनं तिला स्वयंपाकावर नेली. बाकी दुसऱ्या बाकऱ्या नांगलीच्या हिरे दाखवाय पुरते आधी. हे सिरियन कवा आला आणि तो प्रियांश र आता नाही नाही काय नाही परी त्या टाकशील मोडून ये. काय लाज ती बर का कोण किती खाते समजल. कुठं आता जेवतं का रे त्या गलासा दार वाटते काय. अरे मग व्हिडिओ चालू आहे. ह्या एवढी जण आहेत यांच्यामुळे आज व्हिडिओ झालाय. नाही तर व्हिडिओचा काही खरा नव्हता. चार वाजलं ती आणि कामाचा खोळंबा म्हणजे त्या व्हिडिओ शूटमुळे कामाचा सगळा खोळंबा झालाय. आवणीपुरी होणार नाही पण मग त्या सीन दाखवायला लागला. आवणीपुरी व्हायचा अजून बरंच सीन बाकी आहे ती. ते आता दिवसभर भिजून आणि त्या दगदग नाही का दगदग त्यानं डोका दुखायला लागलाय तसं काय. आणि अजून बराच शूट बाकी आहे. आणि इथं आली का मग या पुलांक पायाचा जाऊ दे बाबा. कशी तरी हिरोनी तयार झाली अशी का होईना. अशी म्हणजे मैवाली अशी. अरे तिला मुठे बांधता येत नाही आवता येत नाही. हा लय भारी. लाल लाल मिरचीची केली चटणी उडदाच्या डाळीला चव आली.
उडदाच्या डाळीला चव आली, तिची भाकरी चंद्रवाणी गोल झाली, माझ्या काळजात जागा तिनं केली, एक पोरगी भात लावायला आली, माझ्या काळजात जागा तिनं केली. अख्ख्या वावराची आवणी पुरी झाली, माझ्या काळजात जागा तिनं केली, एक पोरगी भात लावायला आली, माझ्या काळजात जागा तिनं केली. हा ड्रोन सेन घ्यायचा का प्रकाश? असं भारी आहे नाही, असं खालूनच असं. हा माणसांचा ना, हां एक घेतलं तर बरं होईल मग. घ्यायचा. पाहू आता, चला. नाही राहू दे त्या सीन, आता राहू दे. ह्या टाईमही झाला ना. शिवाची एकटीचीच पाठ पुढं झाली. बरं माणसानो, मी जाऊ का आता खाली? तुम्ही या आता, कवा यायचा तवा? सगळी आली, लय भारी काम झाला तुमचा. मशिरी लावायचा सीन राहिलाच तरी. आता ही पा हिरोनीचा ना आपला काही अजिबात जमत नाही करा म्हणजे. दाजी मला जास्त पाण्यात पाहतात, हे मागचे जास्त बरं काय, मागचे हत्ती 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 म्हणजे लाईट. आता ते काहीच बोले त्यांच्यावर नाव घेते, पण मला माहिती नाही रियालिटी काय आहे ते. जाऊ द्या नसू द्या, मला माहितीये माझं, मला माहितीये काय आहे ते. जाऊ द्या आता. इथूनच उतरायला लागलं, पूर्ण आहे का नाही रस्ता. हे पहा मंडळी, गाण्याची मायापेक्षा ह्या माणसाला जास्त काळजी. प्रभाकर भाऊ, प्रकाश भाऊ, विक्रम भाऊ कवटे आणि आमचे संगीतकार मेन. गाणं पण दाढी करायला हा हिरो दाढी करायलाच तयार नव्हता. नाही केली ना, डोळे होऊन गेले आता. मग सगळं जवळ झालं ते केलं काळ म्हणून. व्हिडिओ गाणं कसं होईल ते माहित नाही, म्हणजे त्याच्यात हिरो हिरोनी कोण आहे ते कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण ऑडिओ गाणं एकदम भारी झालंय, त्याचं श्रेय आहे हे दोघ जण, कार्तिक गंभीरे म्हणजे DJ कार्तिक आणि विक्रम भाऊ कवटे गायक, संगीतकार सुद्धा. ते गाणं कसं झालंय ते नक्की सांगा कमेंटमध्ये. मला तर लई म्हणजे हे व्हिडिओ येईपर्यंत मला लई प्रश्न पडून राहिलाय का कसं होईल गाणं, लोकांच्या प्रतिक्रिया कशा येतील. घ्यायचं का मग अशी आता मला पहिला व्हायची. हा चालत, भेटू परत मग. अंधारच पडला आता. हो ना विक्रम भाऊ, भेटू परत मग. तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या. आता व्लॉग उद्या संपलं वाटत आहे. हा चला भेटू परत मग. काय रे तू गाडीत बसला? हा बरं आहे बरं आहे मग. आज दुसरा दिवस आहे. काल शूटिंग करून ते सर्व मित्र गेले तेव्हाच अंधार पडला होता आणि तिकडनं आल्यावर माझा एवढा डोका दुखत होता. त्याच्या अगोदर दुखत होता शूटिंग चालू असतानाच, तेव्हा कशी तरी पूर्ण केली. तिकडून आल्यावर मग मी झोपूनच घेतला, लगेच झोपून घेतला. जेवण केलं नाही, काहीच नाही. आणि रात्री चांगली झोप लागली नाही. सकाळी उठलो, उशिराच उठलो आणि दिवसभर थोडा थोडा डोका दुखत होता. आज दिवसभर तिकडचीच आवणी चालली, म्हणजे जिथं काल शूटिंग झाली तिकडचीच. मग ते आवणीचमुळं ते कपडे चेंज नाही केले, काल जे खराब झाले होते तेच परत चिखलामध्ये घातले. तर असा हा शूटिंगचा व्लॉग. गाणं तुम्ही अगोदर पाहिलंच असेल, नसेल पाहिलं तर नक्की बघा. तुम्ही इथपर्यंत बघत आलात याचा अर्थ तुम्ही नक्कीच याच्यापूर्वीचे व्हिडिओ बघितलेले आहेत, म्हणजे नियमित सबस्क्रायबर आहात. तुम्ही इथपर्यंत बघत आले आहात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. आणि दुसरं म्हणजे असं की हे गाणं आता चालेल का नाही, लोकांना आवडेल का नाही, तुम्हाला आवडेल का नाही,
हे मी तर काय सांगू शकत नाही, पण त्याच्या पाठीमागं जे सगळ्यांनी कष्ट घेतलेत त्या सगळ्यांचे आभार मानतो. जसं म्हणजे ज्यांनी संगीत दिलं आहे DJ कार्तिक म्हणजे कार्तिक गंभीरे आणि विक्रम भाऊ कवटे, दोघे माझे मित्रच आहेत एकदम जवळचे. त्यांनी खूप कष्ट घेतले त्या गाण्यासाठी, खूप म्हणजे खूप त्यांनी खूप वेळ देऊन बनवलं आहे. म्हणजे ते गाणं बनवण्यासाठी सुद्धा खूप क्रिएटिव्हिटी लागते. गायकाचं काम त्याच्यामध्ये खूप कमी असतं. त्यासोबत दुसरं विशेष आभार जिनं मुलीचं पाठ केलं म्हणजे आमची मेवणी पुष्पा गोंदके, ती तयार झाली. एक म्हणजे गाण्याला हिरोनी तयार होणं, मुलगी तयार होणं हीच लई विशेष गोष्ट होती. ती तयार झाली याच्यातच खूप विशेष आहे. मी आशाला सांगत होतो पण ती मुली मला घरी करताच येणार नाही, घरच्या समोर माणसांसमोर ते खूप लाजायला होईल. ती तयारच होत नव्हती, त्याच्यामुळं पुष्पाला सांगितलं आणि ती तयार झाली. त्याच्यामुळं तिचे विशेष आभार. आणि सगळ्या ज्या इकडच्या स्त्रिया आल्या होत्या, इकडचे जेवढे लोक आले होते त्यांना ते एका शब्दामध्ये सगळे आले. त्यांची घरची कामं होती ती टाकून इकडं ह्या आवणीला आले का म्हणजे शूट आहे हे सांगितलं होतं त्यांना. आणि त्याच्यामुळं ते सुद्धा त्यांची दुसरी कामं टाकून इकडं कामाला आले आपल्या घरी. ते हा एकच दिवस खूप महत्त्वाचा होता, कारण ते जर गोंधळ झाला असता तर मग परत शूटिंगवाल्यांची तारीख बदलणं हे ते सगळं अवघड होत होता. असं कसं तरी ते पावसा पाण्याचा शूट केला. ते सगळे हिवले होते संध्याकाळवरून. त्याच्यामुळं काही जे संकल्पना होत्या असं शूट घ्यायचा त्या बऱ्याचशा राहिल्या, खूप राहिल्या. तरीसुद्धा जेवढं शक्य झालं तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या कमेंटमधून कळेलच. अजूनही मला काहीच गॅरंटी नाही का लोकांना हे गाणं आवडेल का नाही, पण त्याच्या पाठीमागं खूप कष्ट आहेत या गाण्यामागे. गाणं बनवण्याच्या पाठीमागं अजून मला एडिटिंग करायची. हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघाल, खूप उशिरा बघाल, पण मला अजून बी त्याला 4-5 दिवस तरी एडिटिंगसाठी द्यावं लागणार. असो, तुम्ही जर पाहिलं नसेल गाणं तर नक्की बघा आणि नक्की कमेंट करून सांगा. पाहिलं असेल तर तुमच्या कमेंट आलेच असतील. कसं होईल कसं नाही ते मी अजूनही काही सांगू शकत नाही. ते आता हा व्हिडिओ येईपर्यंत सगळं ह्या गोष्टी होऊन गेल्या असतील, पण हा त्यानंतरचा व्हिडिओ असेल. जोपर्यंत व्हिडिओ तयार होत नाही, यूट्यूबला येत नाही, तोपर्यंत माझ्या मनामध्ये खूप धाकधूक आहे. मी रानवेडीला खूप वेळ दिला होता, पण मग त्यासाठी असा कॅमेरामन सांगून किंवा सगळं आपल्या साध्या मोबाईलमध्ये केलं होतं. पण मग पहिल्यांदाच असा बाहेरचे कॅमेरामन सांगून ड्रोनवाले त्यांचं खूप आभार. जे कॅमेरामन होते त्यांचं म्हणजे ते शूटिंग करायला सगळा चिखलातला सीन होता. नंतर ते प्रसाद भाऊ बी संध्याकाळवरून एकदम हिवून गेले होते. ते सगळ्या ओला पाऊस चालला होता आणि गार वारा होता, सगळे माणसं पण हिवले होते आणि ते पण हिवले होते. तरी शेवटपर्यंत त्यांनी ते काहीच बोलले नाही. म्हणजे शेवटला निघेपर्यंत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर असं काही जाणवलं नाही का त्यांना वैताग आला त्या गोष्टीचा. विशेष म्हणजे तिथून पायी येणं, आपल्या शेतात जाणं, ते एवढं अंतरच एखाद्या कॅमेरामॅनला सांगायचं का असं जावं लागलं, तेच विशेष होतं. ते आले ते आणि ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या असं चेहऱ्यावर कधीच काही वाटलं नाही केव्हाच का वैतागलेत ते. पण ते खूप भिजले होते, हिवले होते. आणि ड्रोनवाले ते सुद्धा आता माझे चांगले मित्र झाले. ती ज्यांनी रानवेडी कवितेचं म्युझिक दिलं होते ते तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे ते. पण त्यांचं सुद्धा ह्या सगळ्यांचं म्हणजे सगळ्या टीमचं खूप खूप आभार. सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्या शरद दादा होता, सगळ्यांचं लगेच नावही घेत नाही, पण सगळ्यांचेच खूप आभार. आणि तुम्ही इथपर्यंत पाहत आलात हा व्हिडिओ त्याबद्दल सर्वात महत्त्वाचं तुमचे खूप आभार. त्या गाण्याचा व्हिडिओ जर पाहिला नसेल अजून तर नक्की बघा, इथं कुठेतरी लिंक भेटेल आणि नक्की सांगा कसं झालं आहे गाणं ते. असो, अजून मला आता बोलायला काही सुचत नाही. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. अख्ख्या वावराची आवणी पुरी झाली, माझ्या काळजात जागा तिनं केली. एक पोरगी भात लावायला आली, माझ्या काळजात जागा तिनं केली, माझ्या काळजात जागा